चला तर मित्रांनो, सुरुवातीला आपण आपल्या वाहनाची पूजा करून घेऊया. चला, गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ महाराज की. घेतला घेतला हात दाखवा यात. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण निघतोय तुळजापूर, गांगणापूर आणि अक्कलकोटला आपली वस्ती होणार आहे. आणि पहिला दर्शन होणार आहे तुळजापूर भवानी मातेचं दर्शन करून आपण निघणार आहोत गांगणापूरला. गांगणापूर हा वेगळ्या राज्यात असल्यामुळे आपली बस तिथेच आपल्याला ठेवायला लागणार आहे. आणि आपण दुसऱ्या क्रूज बुक केल्यात, त्यांनी आपण पुढे गांगणापूरचं दर्शन करणार आहोत. आणि आता आपण आपल्या गाड्या 4 व्हीलर पार्किंग लावलेल्या आहेत आणि आपण बसने ट्रॅव्हल करणार आहोत. चला बघूया पुढचा प्रवास. आमची गँग आत्ता जस्ट बसमध्ये बॅग लोडिंग करून पेट्रोल पंपवर आम्ही आता डिझेल भरतो गाडीमध्ये. ओम साईराम, ओम साईराम. हे आमचे काका आणि हे आमचे पिताश्री सचिन भाऊ. हाय. हा कॅप्टन, बोला. नमस्कार. हे आमच्या ट्रिपचे कॅप्टन आहेत. या बहिणाबाई, या मोठ्या बहिणी साहेब, ह्या तुम्ही ओळखत असालच. सदस्य हे आमच्या या कालिनी पाटील मावशी तुमच्या आई साहेब आणि सासूबाई सुषमांतर. हे आमच्या मामी साहेब, या ताई साहेब लावण्या. स्वराज हा पाहुणा आहे आमचा. नाही, आमची चिल्लर पार्टी. हे आमचे भाऊजी आणि बंधुराजे, जे आमचे वाहन चालक केतन दादा. मित्रांनो, थोडं मध्यंतर आम्ही थोडा प्रवास करून आता थांबवतो नाश्ता करण्यासाठी. तर आता आपण थोडे कांदा पोहे, वडापाव, मिसळ वगैरे काय इथे भेटतोय का बघूया. चला तर मित्रांनो, दुपारची वेळ झाली आणि आम्ही घेत आहे जेवण करायला. तुळजापूरच्या आम्ही जवळजवळ
1 ते 1.5 तास मागे आहोत. 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही तुळजापूरला पोहोचणार आहोत. आणि आता आम्हाला एक शेतकरी बांधवांनी थोडीशी जेवण करण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि ही जागा तुम्ही पाहू शकता, छान जागा आहे. आणि जेवण ह्या साईडला बनवतात. मित्रांनो, ही शेतकरी बांधवाची मुलं आज लहानपणापासूनच आपल्या वडिलांना शेतीमध्ये मदत करताना आपण पाहित असाल. आणि या शेतकऱ्याची जवळजवळ 24 ते 25 एकर जमीन, ही सर्व त्यांची 24 ते 25 एकर जमीन. आणि पावसाअभावी या जमिनीची पूर्ण नासधूस झाली होती. पण पूर्ण खचून न जाता त्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जमिनीमध्ये आपला शेती करण्याचा व्यवसाय सोडला नाही. हे पाहू शकतो शेतकरी. आणि आज आम्ही बनवलं आहे घरगुती पद्धतीचे जेवण. आणि हे आमचे कुक काका. काका, जेवायला काय आज? काय जेवायला आज? मुगाची डाळ आणि हे आमचे काका खालापूर तालुक्यात माझगावमध्ये जातात. आणि हे जेवणाची ऑर्डर सुद्धा घेतात. आणि त्यांचे हे सहकारी सर्व त्यांना हे सहकार्य करायला असतात चपात्या पोळ्या लाटण्यासाठी. आपल्याला जर जेवणाची ऑर्डर लग्नाची, हल्दीची, कुठल्या शुभकार्याची करायची असेल तर आमच्या काकांशी नक्कीच संपर्क करा. पाहिजे भाज्यातून नाही काय. मित्रांनो, चला खूप लागले भूक, आता जेवून घेऊया आपण. म्हणजे काही मंडळी जेवायला बसलीत. ओके ना? दिवसभराची रनिंग करून आत्ता आम्ही पोचलो गांगणापूरला. थोडासा आमच्या शेड्यूलमध्ये बदल केला आम्ही. आमच्या गाड्या ठेवल्यात आम्ही अक्कलकोटला. आणि 2 क्रुझर ज्या बुक केलेल्या त्या क्रुझरने आम्ही 7 वाजता पोचलो. संध्याकाळचे 7 वाजता पोचलो आम्ही गांगणापूरला. आता गांगणापूरच्या मंदिराच्या बाहेरच आम्ही. आता बघूया आपलं दर्शन किती उशिरात होतोय. चला तर मग दत्त महाराजांचं पादुका.
आमचं भाग्यच म्हणावं लागेल की आम्हाला आज पालखीचं दर्शन लाभलंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण श्री दत्त मंदिर गांगणापूर येथे आहोत आणि गांगणापूर या श्री दत्त मंदिराच्या आपण गाभाऱ्यामधनं सुंदर असं दर्शन घेतलं. मित्रांनो, आता जवळजवळ 10:30-11 वाजता गाणगापूर अक्कोलला आम्ही पोहोचलोत. आता अक्कोलला आम्ही वस्ती करून सकाळी दर्शन करून तुळजापूरच्या प्रवासासाठी निघणार आहोत. चला तर सर्वांना लागली भूक, जेवणाची तयारी चालू आहे आणि आता जेवण करून घेऊया सर्वे. काका, रात्रीचा मेनू काय आहे? रात्रीचा मेनू काय आहे? दुपारचा मेनू येतो सर खिचडी. हो, घ्या. हाय गाईज, गुड नाईट. मित्रांनो, गाणगापूर शहरामध्ये श्री दत्ताचं मंदिर प्राचीन कालापासून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे ते श्री दत्त महाराजांचं खूप मोठा असा चमत्कार सर्व भक्तांना पाहायला मिळतो. ज्या भक्तांच्या शरीरामध्ये काही भूतबाधा संचारात असेल तर त्या भक्तांना पौर्णिमेच्या रात्री किंवा अमावस्याच्या रात्री या गाणगापूर शहरात आणलं जातं आणि दत्त महाराजांच्या मंदिरात त्यांना रात्री 11:30 वाजता एक महाआरती होते. त्या आरतीमध्ये ते त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांच्या अंगात जी कुठली भूतबाधा असेल ती शक्तीचा वावर त्या मंदिरामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जाणू लागतो आणि ते वेडी वाकडे चाले, कोण लोखंडी पायपावर चढतो तर कोण भिंतीवर चढतो, हे प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही थोडं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर त्या शक्तीचं श्री दत्त महाराजांच्या पादुकासमोर त्या शक्तीचं कुठल्याही प्रकारचं वावर चालत नाही. त्याच्यामुळं त्या शरीरामध्ये जे शक्तीचा वावर चालू असतो ते तिथून कायम स्वरूपात निघून जातात आणि ती व्यक्ती ज्याच्या अंगात आलेली असते ती पूर्णपणे मोकळी होते. असं इथलं खूप मोठा चमत्कार महाराजांच्या या गाणगापूरमध्ये आपल्याला. चला तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.